नमस्कार. संसद टीव्हीमध्ये आपला स्वागत आहे. मी प्रतिबिंब शर्मा. पद्म पुरस्कार हा देशाचा सर्वात मोठा सन्मान आहे आणि आज आपण डॉक्टर अश्विन बालचंद मेहता यांच्याशी बोलणार आहोत, ज्यांना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. संसद टीव्हीवर आपले स्वागत आहे. पद्मभूषण डॉक्टर अश्विन बालचंद मेहता जी. डॉक्टर साहब, वैद्यकीय क्षेत्रातील तुमच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तुम्हाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जेव्हा तुम्हाला ही कळते तेव्हा तुमच्या मनात काय आले? आता मी तुम्हाला सांगतो की जे काय मी समाजासाठी करतो आहे ते माझी फर्ज आहे, माझी ड्युटी आहे. हे मला करावाच लागतं. आणि जर आपण आपली स्वतःची ड्युटी करतात तरी पण संसार त्याला एक महत्त्वाचा योगदान समजून जर आपचा सन्मान करतोय तर ते संसारच्या मी फार फार आभारी ऋणी आहे. मी जो केला ते माझी फर्ज आहे. आणि कोण फर्जाच्यासाठी जर सन्मान करते ते समाजाचा मोठा पण आहे. ते त्याच्यात त्यामुळे मी अति आभारी आहे, अति खुशी आहे, अति 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 आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही तुमच्या मेहनतीची ओळख म्हणून आदर मानताय का ही सन्मान? मी त्याला मी 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 एक आदर मानतो आहे. आणि माझं जे योगदान आहे ते आज कमीत कमी 50 वर्षापासून आहे. आणि 1973 त्या वर्षी मी अमेरिकामा संपूर्ण ट्रेनिंग घेऊन परत आलो. त्याच्यानंतर नॉनस्टॉप कंटिन्युअसली मी सायन हॉस्पिटलमध्ये 1998 पर्यंत विनाशुल्क आपण सेवा दिली आहे. त्या वर्षादरम्यान मी काही स्टुडंट लोकांना ट्रेनिंग दिली. ते आता सगळे दुसरी जागेवर जाऊन कार्डिओलॉजीची प्रॅक्टिस करतात. त्यांची तो एरियामध्ये जो कोणी लोक ते हृदयरोगांचा काय ते पीडित असेल त्यांची तो सेवा करते आहे. ते मला वाटते हाच माझा मोठा इन्व्हेस्टमेंट आहे. हाच माझी कमाई आहे. आज माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज मला फार संतोष आहे. आणि जर तुम्ही मला असं विचारला डॉक्टर साहेब तुम्हाला चान्स मिळाला तर समजा तुम्ही आता तुमचे नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट भाऊमध्ये तुम्ही काय होणार, मी पुन्हा सांगतो मी कार्डिओलॉजिस्ट होणार. तुम्हाला लहानपणापासून डॉक्टर व्हायचे आहे का? लहानपासून बचपन में ही आपने तय कर लिया था डॉक्टर बनना? हाँ, माझी इच्छा डॉक्टर बनायची लहानपासून आहे का तसा तुम्ही विचारला का? पहली बार आपके मन में कब आया कि हाँ कि मुझे डॉक्टर बनना चाहिए या डॉक्टर ही बनना चाहिए? हाँ, ऐसा हुआ था कि मेरा एक मित्र था. त्यांच्या घरी एकदा एक मोठे डॉक्टर आले आणि माझा मित्राची आईला मेनिंजायटिस होता. आणि त्यावेळेला माझा मित्र फार दुःखी होता कारण की त्यांची आईला एवढी मोठी बिमारी झाली. डॉक्टर साहेब आले, त्यांनी ट्रीटमेंट केली, त्यांनी सहिष्णुता दाखवली, त्याने संभाव दाखवला, प्रेम दाखवला. आणि तो माझा मित्राची आई अगदी क्युअर झाली आणि ते संपूर्ण तंदुरुस्त झाली. तर तो मला लई चांगला वाटला. त्यामुळं मला असं वाटलं की आपल्यामध्ये जर समाजामध्ये काहीतरी नाम बनवायचं असेल की आपल्याला समाजाची सेवा करायची असेल तर डॉक्टर बनायचं जे आहे व्यवसाय तोच आपण ठेवू. ते इच्छा माझी स्कूल डेजपासून आहे आणि ते पूर्ण झाली. दुसरं एक पण कारण आहे, माझे पिताजी डॉक्टर होते नाही, ते लॉयर होते. आणि जब त्याची इच्छा होती डॉक्टर बनायची पण त्यांच्याकडे पैसेच नव्हते. म्हणून तो म्हणत होते बेटा तू डॉक्टर बन. म्हणजे माझ्या वडिलांची महत्वाकांक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी पण मी एक मनोबळ बनवला, दृढ निश्चय बनवला की मी डॉक्टरच बनणार. डॉक्टर होड्या मागचे कारण काय? सेवेची भावना की हा सर्वोत्तम व्यवसाय आहे म्हणून डॉक्टर व्हायचे होते? मी सांगतो तुम्हाला, आज मी
काही भारतरत्नची ट्रीटमेंट केली, काही प्राईम मिनिस्टरांची ट्रीटमेंट केली आणि गरीब माणसांची सायन हॉस्पिटलमध्ये पण ट्रीटमेंट केली. माझ्यासाठी सगळे सारखे. एकदा पेशंट टेबलवर आला की मला काय कळत नाही ते कोण आहे, त्याच्या काय समाजमध्ये त्याचं स्थान काय आहे, त्याच्या इम्पॉर्टन्स काय आहे, ते आम्ही विचार करू शकतोच नाही आणि करायला आम्हाला पाहिजे नाही आणि ते होतच नाही. पण आमचं ते 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 नॅचरल का आम्हाला तर ते एकच दिसते. एकलव्याला जसं दिसत होता, द्रोणाचार्याने विचारलं तुम्हाला काय दिसते, तुम्हाला नुसती एक अर्जुनने सांगितलं मला एक डोळा दिसते बस चल पक्षीचा. तसं आम्हाला पण तर हृदयाच्या शिवाय अगदी काहीच माहीत पडत नाही. आणि अ, देशातील अनेक तरुणाच्या डॉक्टर व्हायचे आहे, पण वैद्यकीय शिक्षण खूप महाग आहे. यासाठी काय करावे डॉक्टर साहेब? अच्छा, देखो इसमें तो कई चीज़ों का विचार करना पड़ेगा हम लोगों को. मेडिकल कॉलेजेस, मेडिकल टीचर्स, मेडिकल एज्युकेशन की कॉस्ट, हे सब की बात करते हो ना, ते सगळ्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार. आता मी सांगतो, आपल्याकडे एक तर माल डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे तुम्ही बघा, आपल्या शहरामध्ये सिटीमध्ये डॉक्टरांची व्यवस्था सुविधित आहे. कारण की डॉक्टरला कुठेही जायचं, काही जागेवर कुठेही काही हॉस्पिटलला जायचं आहे तर 10-15-20 मिनिटमध्ये तो पोचू शकतो आहे. पण विलेजमध्ये केवळ डॉक्टरची सेवासाठी लोकांना मायलो तक प्रयत्न करावा लागतात, जावं लागतात. तर ते जरा ते मुश्किल काम आहे. म्हणजे आपल्याला अशी व्यवस्था करावं लागतात की जे डॉक्टर आहे त्याला आकर्षण होय की मी लहान गावामध्ये जाऊ आणि थोडासा कंपल्सरी आपल्याला सगळ्याला भोग द्यावा लागणार. म्हणजे ते ते प्रत्येक डॉक्टरला ते असं असं छोटी छोटी जागेवर जाऊन ते थोडीशी अडचण होणारच, परंतु ते आपलं योगदान तेवढा द्यावं लागतात. दुसरा, आपला मेडिकल कॉलेजची जो संख्या आहे ती पण वाढवायची आहे. आता पुन्हा आता आपलं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी संख्या वाढवलेली आहे. AIMS त्या लोकांनी किती जास्ती वाढवले, मेडिकल कॉलेजेस पण वाढवले. असा हळूहळू या प्रश्नाचं निराकरण होईल. देशात विशेषतः गावाला डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. त्यासाठी काय करता येईल डॉक्टर साहेब? की एक तर आपल्याला ना मोबाईल कॅरिनरी केअर युनिट, मोबाईल ऑपरेशन थिएटर वगैरे वगैरे त्यांची सगळी व्यवस्था आणि सुविधा आपल्याला करावं लागणार. आता समजा काही एक मोठ्या सिटीमध्ये आता मोबाईल फोन आहे, त्याचा उपयोग चिक्कार झाला आहे. तर आपण ते कनेक्टिव्हिटी जी आहे ती फार वाढवलेली आहे आणि त्याच्या कारणाने जर काही नजीकचे काही मोठ्या सिटीमध्ये जर सांगितलं की मला असा असा प्रॉब्लेम झाला आहे, मी काय करू, मला हृदयरोगचा विकार झाला आहे, काय करू, आणि त्याच्यात इमर्जन्सी असेल तर आपल्या स्वतःची जे मोबाईल केअर कॉर्नरी केअर वाहन तिकडे जाऊन ट्रीटमेंटची सुरुवात करून पेशंटला मोठे गावामध्ये मोठे हॉस्पिटलमध्ये आणायची व्यवस्था जगात ते आपण संपूर्ण करू शकतो आहे, संपन्न करू शकतो आहे. तो ते ते भगीरथ कार्य होईल आणि त्याची आता आवश्यकता आहे. तसाच आपण प्रत्येक मनुष्य जो गावामध्ये आहे त्याला आपण अद्यतन सारवारची व्यवस्था वगैरे करू शकणार. डॉक्टर साहेब, गव्हर्नमेंट हॅज टेकन इनिशिएटिव्स. आयुष डॉक्टरांनाही प्रॅक्टिस करण्याची परवानगी देऊन हे किती मोठे पाऊल आहे. हाँ ना, एक है कि नहीं, ये है ना, हम लोगों को ना डॉक्टर की ट्रेनिंग जो है, ये डॉक्टर का धंधा ऐसा है कि भाई इसमें हम लोग का कोई भी कॉम्प्रोमाइज नहीं कर पाते हैं. कि भाई जो कोई भी डॉक्टर हो उसका ज्ञान जो है वो ज्ञान वैद्यकीय शास्त्र में संपूर्ण होना चाहिए. म्हणे आपण जर डॉक्टर इनकम्प्लिटली ट्रेंड असतो आहे तर ते मिस्टेक्स करू शकतो आहे आणि त्याचा फार नुकसान पेशंटला होऊ शकतो आहे. म्हणजे मी एग्रीएबल नाही की आपण BAMS डॉक्टर के आयुर्वेदिक डॉक्टरला अशी ॲलोपॅथिक डॉक्टरांची प्रॅक्टिस करायची परवानगी द्यावी. ते गलत आहे, खोटा आहे, माझं तसं मंतव्य आहे. एक और प्रॉब्लेम है देश में, ब्रेन ड्रेन हे आपल्यासाठी मोठे आव्हान आहे. ते कसे थांबवायचे ही मोठा प्रश्न आहे. ब्रेन ड्रेन मतलब जो हमारे डॉक्टर फॉरेन चले जाते जी हैं. जी जी. हाँ हाँ, ये अभी थोड़ा कम होने लगा है क्योंकि
ट्रेनिंग के लिए जो डॉक्टर जाते थे, तो अभी अपना स्टैंडर्ड ऑफ मेडिसिन यहाँ अपने कंट्री के अंदर आपल्या जे वी आर स्टेट ऑफ आर्ट मेडिकल ट्रीटमेंट, मेडिकल एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकतो आहे. त्याच्या कारणाने तो समस्या आता फार कमी झाली आहे. आणि जर आपले एज्युकेशन आपली फॅसिलिटी तेवढी डॉक्टरांची सीट वगैरे जर आपण वाढवायला शक्तिमान होईल तर ते प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाणार. आता मला असं वाटतंय की एक समय असा येणार की आपल्याकडे असा चिक्कार डिझीज वगैरेंच्या अनुभवची संभावना म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे की फॉरेनचे डॉक्टर पण केव्हा इथे येऊन प्रॅक्टिस ट्रेनिंग वगैरे घ्यायला आकर्षित होतो आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करू इच्छित तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? एक देखिए, मैं कहता हूं कभी कभी कि डॉक्टर का कॉम्पिटेंस, कैरेक्टर, कॉन्फिडेंस, केअर म्हणजे आत्मविश्वास, ट्रेनिंग, स्किल आणि तो इम्पॉर्टंट आहे. पण अगदी एकदम महत्त्वाचं आहे ते अनुकंपा. प्रत्येक पेशंटला असं समजायला, डॉक्टरने असं समजायला की प्रत्येक पेशंट हे पेशंट आहे, माझा कुटुंबाचा सभ्य आहे आणि जर त्याला तसा प्रॉब्लेम झाला तर मी काय सेवा देणार, मी काय विचार करेल, मी काय ट्रीटमेंट देईल, तसं जर भावना उत्पन्न होईल ना तर ते डॉक्टरला ते संपूर्ण कंप्लीट ट्रीटमेंट जो काय त्याला योग्य आहे ते देऊला शक्तिमान होईल. मीन्स अनुकंपा, दया, भावना आणि तेच कुटुंबचा एक मेंबर असो, मी आहे आणि मी काय करणार, तशी भावना ठेवायला पाहिजे प्रत्येक डॉक्टरला. हे माझा मेसेज आहे. आजकाल तो वस्तू होत नाही. डॉक्टर लोक जे सगळे आहे ते मेकॅनिकल होऊन गेले. म्हणजे त्याला ट्रीटमेंट, मेकॅनिकल ट्रीटमेंट तो नाही. अनुकंपा, दया, भावना, सांत्वन वगैरेच्या पण आपल्या ट्रीटमेंटमध्ये फार इम्पोर्टेंस आहे. ये माझा मैसेज है. अगले 25 साल के लिए हम लोगों ने एक संकल्प लिया है डॉक्टर साहब, भारत को विकसित राष्ट्र बनाने का. भारत को विकसित राष्ट्र बनाने के लिए भारत के चिकित्सा क्षेत्र के लिए हमें क्या कुछ करना होगा? हाँ, बहुत कुछ करना होगा, बहुत कुछ करना. जैसे गांधी जी ने बताया था कि हमारी मेजर पॉपुलेशन 7 लाख गांव है हमारे देश के अंदर. तो एक गांव को अगर ऊपर नहीं लाएंगे तो पूरी जनता देश तो एक खाली पीस ऑफ लैंड है. बनता किससे? देशवासियों से बनता है. तो हर एक देशवासी को ऐसे अपने सवाल पूछा था, जैसे नेहरू ने कहा था कि आस्क मी नॉट व्हाट आई हैव डन फॉर माय कंट्री, यू आस्क योरसेल्फ व्हाट यू हैव डन फॉर योर कंट्री. जब ये हम सवाल पूछते कि आस्क व्हाट आई हैव डन फॉर माय कंट्री, मैंने मेरे देश के लिए क्या किया, मुझे क्या करना चाहिए, ये जब होगा तो 70 तो नहीं 40 साल में हम लोग विकसित देशों में रहेंगे, बिल्कुल रहेंगे. संसद टीव्हीशी बोलण्यासाठी वेळ काढल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पद्मभूषणसाठी पुन्हा एकदा अभिनंदन डॉक्टर साहेब. नमस्ते. हे अश्विन बालचंद मेहता होते, ज्यांना वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मला परवानगी द्या, पण संसद टीव्ही पात्रा. नमस्कार. संसद टीवी के और भी प्रोग्राम्स देखने के लिए सब्सक्राइब करें हमारा YouTube चैनल और हाँ, इन्हें लाइक और शेयर करना ना भूलें.